सर्वदा मूर्तं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवम् समचरणसरोजं सान्दर्भिनाम्बुलाभं जगन्नितपाणि मण्डलं मण्डलानां करुणतुलसीमाला कन्धरं कञ्जनेत्रं सदयधवलहासं विठ्ठलं चिन्तयामि। सर्वप्रथम आज मला सांगण्यास विशेष आनंद होतोय की आज एक विलक्षण योग साधून आलेला आहे। आज वर्षाचा पहिला दिवस आहे आणि आज श्रीमंत नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांची जयंती सुद्धा आहे आणि त्याच अनुषंगाने दादा महाराजांचा उत्सव आणि या फलटणच्या अशा पवित्र ठिकाणी खाली दादा महाराजांची समाधी आणि वर गुळवणे महाराजांचे चरण कमळ अशा पवित्र भूमीमध्ये आज मला सेवा करण्याची संधी मिळते याबद्दल मी ऋणी आहे आणि सगळ्यांचे आभार व्यक्त करतो। आमचे सद्गुरू परमपूज्य रामकृष्ण क्षीरसागर स्वामी महाराज त्याबरोबर दादा महाराज गुळवणे महाराज आणि आपल्या इथे सर्व उपस्थित असलेल्या सर्व आपण श्रोते जगदीश मूर्ती या न्यायाने आपल्या सगळ्यांच्या हृदयात आत्मारामाला प्रणिपात करतो आणि विषयाला सुरुवात करतो। आज चिंतनासाठी घेतलेला विषय तो म्हणजे दृढ भाव आणि दृढ भक्ती। दृढ भाव कसा असावा याविषयी सांगण्याचा मी एक प्रयत्न करणार आहे। त्याबद्दल एका अभंगाचं आपण चिंतन करू। भावची दृढ धारा भावची दृढ धारा हरि सन्निध त्याला हरि सन्निध त्याला भावची दृढ धारा भावची दृढ धारा प्रेम भरे हरि कीर्तन नाचत लाज विदे लाजेला लाजेला भावची दृढ धारा झाला भावची दृढ धारा रामी राम पणाचा आठव सहजी सहज विराला भावची दृढ धारा धारा भावची दृढ धारा दृढ धारा दृढ धारा। हा रामदास स्वामींचा अभंग आहे। तर रामदास स्वामी या अभंगामध्ये म्हणतात की भावची दृढ धारा हरि सन्निध त्याला प्रेम भरे हरि कीर्तन नाचत लाजविले लाजेला आणि रामी राम पणाचा आठवून सहजी सहज विरा। आपण जर सामान्यतः विचार केला तर भगवंतापर्यंत पोहोचण्याचे 3 मार्ग सांगितलेले आहेत। त्यापैकी एक म्हणजे योग मार्ग, दुसरा म्हणजे ज्ञान मार्ग आणि तिसरा म्हणजे भक्ती मार्ग। पण या कलियुगामध्ये आपल्याला सगळ्यांना सुलभ म्हणून भक्ती मार्गाची आपल्याला अवलंब करावा अशी सूचना केलेली आहे। तोच आपल्यासाठी सुलभ आहे। पण आता एकूण जे भक्तीचे प्रकार सांगितलेले आहेत तर त्याच्यामध्ये माणसाला सामान्यतः लाज वाटते की मंदिरात साष्टांग नमस्कार कसा करावा, कारण मंदिरात खाली धूळ असते, माझे कपडे इस्त्रीचे आहेत, आपण नमस्कार कसा करावा याची मी जर नमस्कार केला तर माझे कपडे खराब होतील, मग लोक काय म्हणतील असा माणूस विचार करत असतो। आपण व्यवहारात म्हणजे वागताना लज्जा ही महत्वाचीच आहे आणि लज्जेला ही असा उपसर्ग आहे। म्हणजे आपण कसं आधी श्रीमंत असा शब्द होता तसा श्रीमंत असा दुसरा शब्द आहे आणि श्रीरामाच्या जीवनामध्ये वाल्मिकी रामायणामध्ये रामांकडे असलेल्या गुणांमध्ये श्रीराम हे श्रीमंत होते असा उल्लेख आहे। म्हणजे व्यवहारामध्ये वागताना ज्याची लाज वाटली पाहिजे त्याची लाज वाटली पाहिजे, पण व्यवहार
व्यवहाराच्या नावाखाली किंवा बुद्धिमत्तेच्या नावाखाली आपण भगवंताला जेव्हा शरण जातो तेव्हा सुद्धा आपण कंजूसपणा करतो. म्हणून माऊली असं म्हणतात की माऊली ज्ञानेश्वरीमध्ये असं म्हणतात की तरी झळझळून महिला ये भक्तीची वाटेला तेने पावे अवघड निजस्थान. म्हणजे काय की तुम्ही भक्ती करताना बाकीच्या कशाचाही विचार करू नका, सगळी बंधनं धुडकावून लावा आणि भगवंताला पूर्ण शरण लावा असं माऊली म्हणतात. प्रपंचामध्ये वागताना नक्कीच माणसाने माईक अजून थोडं माग सर. प्रपंचामध्ये वागताना माणसाने नक्कीच श्रीमंत असावं, पण परमार्थामध्ये काही विशिष्ट मर्यादेनंतर ही सुद्धा सोडून द्यायची आपल्याला. आणि भागवतामध्ये याचा उल्लेख आला की विशिष्ट मर्यादेनंतर गोपीने ती ही सुद्धा सोडून दिलेली आहे. आता भक्ती कशाने प्राप्त होती तर भगवंत आपल्याला सगळं देतो. आपल्याला वेळ प्रसंगी योग देईल, ज्ञान देईल, बाकीची सर्व साधने देईल, संपत्ती देईल, काय वाटते ते देईल, पण तो आपल्याला भक्ती देत नाही. म्हणून त्याने भगवंताने मायेची रचना केलेली आहे. म्हणजे माणसाला कशा ना कशा तरी गुंतून ठेवतो. म्हणजे काय कुणाला शिक्षणात गुंतवून ठेवेल, कुणाला पैशात गुंतवून ठेवेल, कुणाला अहंकारामध्ये गुंतवून ठेवेल, पण तो भक्ती कुणाला देत नाही. तर का बरं भक्ती देत नाही? कारण जर एखाद्याला जर भक्ती प्राप्त झाली तर भगवंताने असं सांगितलंय की अहम भक्त पराधीनः. मी भक्तांच्या अधीन असतो, मी भक्तांच्या अधीन असतो. जेव्हा जर भक्ताला जर खरी भक्ती जमली तर भगवंत त्याचा दास होतो, भक्त त्याचा मालक होतो. याच्यासाठी एक उदाहरण देते की जर दोन शेजारी गृहस्थ राहतात, त्याचे एक श्रीमंत माणूस होते आणि जो ज्याला मदतीची गरज आहे तो त्या श्रीमंत माणसाकडे जातो आणि त्याला विचारतो की अहो जरा मला आमच्या घरी रोपटे लावायचे, तर माती मिळू शकेल का? तर ते म्हणते थोडी कशाला घेऊन जातो, अख्खं पोतं घेऊन जा. थोड्या दिवसांनी परत येतो तेव्हा त्याला म्हणतो की अहो आमच्या घरी कोण आजारी आहे, तुमची गाडी मिळू शकेल का? ते म्हणतात हे घेऊन जा, गाडी घेऊन जा, फक्त परत मी लावून ठेवतो. आणि नंतर विचारतो की तुमच्या सौभाग्यवतींचे नखशिखात जे हिऱ्याचे दागिने आहेत ते मिळू शकतील का? तर तेव्हा मात्र तो नाही म्हणतो, कारण अंगाला ज्याचे एवढे मौल्यवान दागिने जर सामान्य माणूस देत नसेल तर भक्ती हा भगवंताच्या काळातला मुख्य दागिना आहे. तर तो देताना 10 वेळा विचार करतो. नामदेव महाराजांना ही भक्ती प्राप्त झाली होती आणि ते देवाला म्हणतात की मागे बहुतांचे फेरिये ऋण आम्हासाठी काय भक्ती झालं. हा अधिकार भक्तीने प्राप्त होतो. त्यामुळे आपण जेव्हा भगवंताला आपल्यावरचा अधिकार देऊन टाकतो तेव्हा भगवंत सुद्धा आपली मालकी भक्ताला देऊन टाकतो. आता याच्यामध्ये भागवतामध्ये 3 प्रकारच्या भक्ती सांगितलेल्या आहेत. तशा 9 भक्ती सांगितल्याच पाहिजे की श्रवणम कीर्तनम विष्णू स्मरणम पादसेवनम अर्चना वंदनम दास्यम सख्यमानम निवेदनम. पण 3 प्रकारच्या मुख्य भक्ती सांगितल्या त्या म्हणजे देवभक्ती, दुसरी आहे गुरुभक्ती आणि तिसरी आहे भक्तभक्ती. देवभक्ती म्हणजे काय की जी भक्त देवाची करतो ती देवभक्ती. दुसरी भक्ती कुठली? गुरुभक्ती. गुरुभक्ती म्हणजे काय? जी शिष्य गुरुची करतो ती गुरुभक्ती. आणि तिसरी भक्ती म्हणजे भक्तभक्ती, जी देव भक्ताची करतो ती भक्तभक्ती. भागवताच्या 10व्या स्कंदामध्ये एक गोष्ट आहे की एकदा नारद मुनी गोपाळ कृष्णाला भेटायला येत असतात. तर तेव्हा त्यांना वाटेत द्वारपाल आढळतात आणि त्यांना म्हणतात की आतमध्ये देव पूजा करतात. तेव्हा नारद मुनींना विशेष वाटतं की सगळे जग भगवंताची पूजा करते आणि देव कोणाची पूजा करतोय. तर ते त्या द्वारपालांना म्हणतात की मी आतमध्ये जात नाही, मी फक्त दाखवून आतमध्ये बोलत बघतो की देव कोणाची पूजा करतात. ते म्हणजे ठीक आहे लावा. मग ते लागून नारद मुनी आतमध्ये बघतात तर कोणाकोणाचे देवघर एकदम प्रशस्त असतात. म्हणून भगवंताच्या करताना कधी कंजूसपणा करू नये. यथा देवे तथा देवे
त्याप्रमाणे आपण जे स्वतःला करतो त्याचप्रमाणे भगवंतालाही उपचार करावे. तर भगवंताचं देवघर प्रशस्त होतं. त्याच्यामध्ये कोणाकोणाच्या मूर्त्या होत्या? नारदांनी लोकांना बघितलं. प्रल्हाद नारद पराशर पुंडलिक, प्रल्हादाची मूर्ती होती. त्यानंतर नारदांची मूर्ती, प्रल्हाद नारद पराशर पुंडलिक, व्यासांबरीष शुक शौनक भीष्म दाध्याय, रुक्मांगदार्जुन वसिष्ठ विभीषणादि, पुण्यानि मां परमभागवतान् स्मरामि, वैकुंठनाथ भगवान की जय. अशा भगवंताने आपल्या भक्ताच्या मूर्त्या आपल्या देवघरामध्ये ठेवल्या होत्या आणि ते बघून नारदांना अश्रू आणायला लागले. म्हणजे जेव्हा भक्त भगवंताची भक्ती करतो आणि जेव्हा त्याला खरी भक्ती जमते तेव्हा देवालाही आपल्या देवघरात भक्ताची मूर्ती ठेवली जाते. म्हणून आपण आपली मूर्ती ठेवताना भगवंत 10 वेळा विचार करायचा. त्यामुळे आपण सुद्धा भक्ती ही दृढ भावाने केली पाहिजे. त्यामुळे भक्तीला आता भगवंतापर्यंत पोहोचण्यासाठी भक्ती काही चालत नाही, पण भक्ती मिळवायला भक्तीमध्ये भावाला जास्त महत्व आहे. आता याच्यासाठी आपल्याला ती गोष्ट मागणीची माहितीच आहे की जो माणूस असतो तो सर्वात जास्त प्रेम हे स्वतःवर करतात. तो किती म्हणला माझे आप्तजन, माझी बायको, माझा मुलगा, तरी तो सगळ्यात जास्त प्रेम हे स्वतःवर करतात. आपल्याला ती मागणीची गोष्ट माहिती आहे. जेव्हा तिच्या नाकातोंडापर्यंत पाणी आले तेव्हा तो पिंडाचाही त्याग केला, आपल्या पिंडाचाही त्याग केला. त्याप्रमाणे माणूस हा सगळ्यात जास्त प्रेम हा स्वतःवर करत असतो. तर याच्यासाठी एक दृष्टांत सांगतो की एका गावामध्ये एक शिवमंदिर, पुरातन शिवमंदिर होतं आणि भगवान शिवाची 2 भक्त होते. एक राजा होता आणि एक सामान्य मेहनतदार होता. आणि श्रावणाचा महिना सुरू होता. दर सोमवारी राजा त्या मंदिरात जायचा आणि महादेवाची यथासांग पूजा करायचा, बेल व्हायचा, त्यानंतर आभूषण अर्पण करायचा, अशी देवीची पूजा करायचा. आणि ती पूजा झाल्यावर मंदिरात निघून जायचा. थोड्या वेळाने तिथे तो मेंढपाळ, सामान्य मेंढपाळ यायचा आणि तो ती सगळी राजाने त्यांची पूजा बाजूला करायचा आणि साध्या आपल्या ओंजळीने महादेवाच्या पिंडीवर जल अर्पण करायचा. असा त्याचा नित्यनेम चालू होता. हे सगळं वर शंकर आणि पार्वती बघत होते. तेव्हा पार्वती शंकरांना म्हणते की अहो काय तुमचा हा भक्त, एक ती राजाची पूजा बघा, किती व्यवस्थित पूजा करतो, बेलाची पानं वाहतो, त्यानंतर आभूषण अर्पण करतो, आणि काय हा तुमचा दुसरा भक्त नुसतं ती केलेली पूजा बाजूला सरळ फक्त ओंजळीने पाणी अर्पण करतो. तेव्हा शंकर म्हणाला जरी राजा माझी यथासांग पूजा करत असला तरी माझा खरा भक्त हा मेंढपाळच आहे. पार्वती म्हणाली हे तुम्ही सिद्ध करून दाखवा. शंकर म्हणाले ठीक आहे, पुढच्या सोमवारी बघू. आणि पुढच्या सोमवारी जेव्हा राजा आला, राजाने व्यवस्थित ठरल्याप्रमाणे पूजा केली, देखील पूजा केली आणि त्यानंतर राजा निघून गेला. थोड्या वेळाने मेंढपाळ आला. मेंढपाळाने ती सगळी पूजा बाजूला केली आणि हाताने आपल्या शंकराच्या पिंडीवर जल अर्पण केलं. आणि काय कारण झालं काय माहित नाही, पण काही काळाने तो राजा सुद्धा तिथे परत आला आणि ते मंदिर हलायला लागलं. तेव्हा राजाला भीती वाटली की हे सगळं स्ट्रक्चर, हे सगळे खांब आपल्या अंगावर पडून आपला मृत्यू होईल, म्हणून तो मंदिरातून पळून जायला लागला. त्या उलट तो मेंढपाळ होता, त्याने पिंडीला घट्ट मिठी मारली आणि म्हणला भगवंता माझं काय झालं तरी चालेल, पण तुला काही होतं का म्हणा. तेव्हा महादेव पार्वतीला म्हणजे जेव्हा स्वतःमध्ये असा भक्तीमध्ये भाव पडतो की भक्तीमध्ये स्वच अर्पण करायचा असतो. तर आता हा जो आपण जर बाहेर बघितला बाहेरची परिस्थिती, तर अनेक लोकांना अनेक कष्ट आहेत, अनेक दुःख आहेत आणि अति दुःख आहे. पण असं शेवटी माणूस आहे, त्याचा कधी ना कधी असा निश्चय घडू शकतो किंवा भाव कमी जास्त होऊ शकतो. असे अनेक लोकांच्या मनात प्रश्न आहेत की आम्ही एवढं देवाचे करतो, आम्ही एवढी भक्ती करतो, मग आमच्या पत्रात एवढे दुःख का, आम्हाला काय हे सहन करावं लागतं. तेव्हा हा भाव हा त्या क्षणी शाबूत राहणं गरजेचं आहे की काही झालं तरी चालेल, पण याही संकटात मला
भगवंत पार करून घेईल, हा जर भाव आपल्याला दृढ करायचा असेल तर याचा काय उपाय आहे? तर याचा उपाय सांगितलेला आहे की तुम्ही सद्गुरू किंवा संत पुरुष किंवा सत्पुरुष यांचा सत्संग करा. म्हणजे आपण जर बघितलं तर आपण जी शृंखला झाली, म्हणजे भगवंतापर्यंत पोहोचायचं असेल तर भक्ती मार्ग अवलंबून करायचा. भक्ती जर पाहिजे असेल तर भक्तीमध्ये भावाला महत्व आहे, आणि भाव जर दृढ करायचा असेल तर संत पुरुष किंवा सत्पुरुष यांचा सत्संग महत्वाचा आहे. आता जेव्हा आपण सत्संगामध्ये जातो किंवा संत पुरुषांकडे जातो तर तेव्हा संत पुरुष काय करतात की संत पुरुषांकडे विवेक हे म्हणजे त्यांचं लक्षण सांगितलं. संत पुरुषांचं विवेक हे लक्षण सांगितलं. म्हणजे माऊली ज्ञानेश्वरीमध्ये असं म्हणतात की चंद्र तेथे चंद्रिका, शंभू तेथे अमृता आणि संत तेथे विवेका असे म्हणजे संत ओळखण्याचंच लक्षण हे आहे की संतांकडे विवेक ही क्षमता असते. मग जेव्हा आपण संतांकडे जातो तेव्हा संत काय करतात की माणसाला पूर्ण त्याचा ॲनालिसिस करतात. कारण माणसाला त्याची आपली योग्यता पात्रता माहिती नसते. संतांना त्याचे सगळे मागचे जन्म दिसतात आणि त्याप्रमाणे ते त्याला योग्य वेळी योग्य ते साधन देऊन त्याचा योग्य तो भाव दृढ करतात आणि त्याची आध्यात्मिक प्रगती साधून जातात. एखादे ज्ञानेश्वर माऊली किंवा निवृत्तीनाथ, आचार्य शंकराचार्य यांच्यासारखे संत सोडून द्या की जे विहंगम मार्गाने डायरेक्ट आत्मज्ञानापर्यंत पोहोचले, पण आपण सगळे सामान्य जन पिपीलिका म्हणजे पूर्वीच्या मार्गाने क्रमविकास पद्धतीने अधिकारी आहोत. त्याप्रमाणे संत आपल्याला योग्य तो भाव दृढ करून आपली आध्यात्मिक प्रगती करू. पण संतांकडे जाण्यासाठी याच्यामध्ये मुख्य धोके सांगितलेले, मुख्य 3 मुद्दे सांगितले. त्यामध्ये 2 धोके आहेत आणि तिसरा परिणाम आहे. त्यातला पहिला धोका म्हणजे दुर्लभ. म्हणजे संत मिळणे हे अतिशय कठीण आहे. म्हणजे दुर्लभ म्हणजे किती की सांगितले की चंदनमच्या वनेमध्ये, म्हणजे प्रत्येक जंगलात जशी चंदनाची झाडं नसतात तसं संत किंवा सत्पुरुष हे सर्वत्र नसतात. समर्थ रामदासांनी त्यांच्या मनाच्या श्लोकामध्ये म्हणलेलं आहे की सत्संगासारखा दुसरा शॉर्टकट नाही आत्मज्ञानापर्यंत पोहोचण्यासाठी. रामदास स्वामी म्हणतात की मना सर्वही संग सोडून द्यावा, अति आदरे सज्जनाचा धरावा, जयाचे निसंगे महादुःख भंगे, जनी साधने धीर सन्मार्ग लागे, जय जय रघुवीर समर्थ. संत मिळणे अत्यंत दुर्लभ आहे. जसं प्रत्येक जंगलात जसं सांगितल्याप्रमाणे चंदन असतं तसं संत हे दुर्लभ असतात. आपण जर बाहेर गेलं तर आपल्याला अनेक लोक दिसतील, दाढी जटा वाढवलेले, भगवा वस्त्र परिधान केलेले, असे अनेक लोक दिसतील. पण त्यातला खरा संत कोणता हे आपल्याला ओळखणं खूप कठीण आहे. कारण आजकाल आपण बाहेर बघतो की सगळेच काही संत जे असे म्हणून घेतात त्यांच्याबद्दल अनेक शंका उत्पन्न होतात. त्यामुळे खरा संत कुठला हे आपल्याला ओळखणं अत्यंत कठीण आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे याच्यामध्ये आपलं स्वतःचं पात्र सुद्धा आड येतं. म्हणजे कोणाचं शिक्षण आड येईल, त्यानंतर कोणाचा सोशल स्टेटस आड येईल, कोणाचं काय आड नाही सांगू शकत नाही. पण आपलंच पात्र आपल्याला संतांपर्यंत जाण्यासाठी रोखतं. स्वतःला इच्छा सुचते की आपण संतांपर्यंत जावं. त्यामुळे दुर्लभ असलेला सत्संग अजूनच दुर्लभ होतो. आता मग याच्यामध्ये उपाय काय करावा? तर याच्यामध्ये 2 उपाय सांगितलेले आहेत दुर्लभासाठी. एक तर सत्संग मिळणे ही अत्यंत कठीण गोष्ट आहे, आणि तर म्हणजे मिळण्यासाठी काय उपाय करावा? तर पहिला उपाय सांगितलेला आहे की सत्कर्म. आता सत्कर्म म्हणजे काय?
तर सत्कर्माची व्याख्या अशी केलेली आहे की आकाराने केलेलं चांगलं कर्म. आपण जर रोजच्या व्यवहारात बघितलं तर माणूस आपल्या फायद्याशिवाय कुठलेही कर्म करत नाही, चांगला असू दे किंवा वाईट असू दे. एखाद्याची ओळख वाढवणं असू दे किंवा एखाद्याकडे बघून हसणं असू दे, ते सुद्धा माणूस काहीतरी याच्यामध्ये आपला फायदा व्हावा की पुढे जाऊन हे आपल्याला काहीतरी काम देतील किंवा आपलं काहीतरी काम होईल याच्यासाठी माणूस ओळख करतो किंवा हसतो. किंवा साधा आपण जे स्तोत्र म्हणतो किंवा कुठले उपासना करतो त्याच्यामध्ये पण आपण पहिली फलश्रुती बघतो, याच्यामध्ये मला काय मिळालं ते पहिले बघतो. तर सांगितलंय की सत्संग जर पाहिजे असेल तर पहिले तुम्ही सत्कर्म करा. आणि सत्कर्म नुसतं करायचं नाही, तर सत्कर्म करून त्याचं क्रेडिट घ्यायचं नाही, म्हणजे श्रेय त्याचं घ्यायचं नाही. म्हणजे ही अशी म्हण आहे की नेकी कर दर्यावेला, त्याप्रमाणे तुम्ही सत्कर्म करत राहा करत राहा करत राहा. आणि एक दिवस त्या सत्कर्माचा परिणाम असा होतो की श्री गुरुचरित्रामध्ये असं सांगितलंय की सत्कर्म परिपाकांते भवेत श्री गुरुदर्शन. हे जेव्हा सत्कर्मांचा परिपाक होतो तर याचा परिणाम काय होतो की तुम्हाला सद्गुरूंचं किंवा सत्पुरुषांचं दर्शन घडू शकतं. आणि याच्यामध्ये दुसरा उपाय असा सांगितला आहे की दुसरा उपाय सांगितला आहे की तुम्ही भगवंताला नित्य प्रार्थना करत राहा. नित्याच्या प्रार्थना सांगितल्या त्यामध्ये भगवंताला नित्य प्रार्थना करत राहा की हे भगवंता मला काही कळत नाही, तू मला सत्संग नावाची गोष्ट ही मला घडू दे, असं भगवंताला नित्य प्रार्थना करा. माऊलीने असं ज्ञानेश्वरीत म्हणतात की काही बिरडे भेटे काही सद्गुरू भेटे. असं जर रोज तुम्ही म्हणत राहिला तर ही भगवंताची सुद्धा जबाबदारी राहते की तुम्हाला योग्य त्या संतांपर्यंत किंवा सत्पुरुषांपर्यंत पोहोचवणं. तर रामदास स्वामी काय म्हणतात की उपेक्षिकला रामरूपी असेना जीवा मानवा निश्चयो तो वसेना श्री भारवाहे नपोदे पुराणी उपेक्षिकला रामदासाभिमानी. जय जय रघुवीर समर्थ. म्हणजे भगवंत आपल्याला कित्येक वेळा गोष्टी देत असतो. आपण ती म्हण ऐकली अनंत हस्ते देई कमलावराने किती घेशील तो करा. म्हणजे भगवंत आपल्याला देण्यासाठी तयार असतो, पण मानवाचा निश्चयच पक्का असतो. त्यामुळं आपल्याला ते भगवंताने दिले सुद्धा आपल्याकडे आपण म्हणतो ना दैव देता आणि कर्म देता. भगवंताने दिलेलं घेण्यासाठी आपल्याकडे तेवढी पात्रता आपण कोणती केली पाहिजे. असं जर आपण जर भगवंताला रोज प्रार्थना केली तर भगवंत आपल्याला योग्य त्या सत्य किंवा सत्पुरुषांपर्यंत पोहोचवतो. आता पहिले म्हणजे सत्संग मिळाला तर कठीण आहे. आता समज जर सत्संग मिळाला तर सत्संग मिळाला म्हणजे आपलं काम झालं तर असं नाही. तर याच्यामध्ये असं सांगितलं आता थंडीचे दिवस आहेत, आपण जर शेकोटी पेटवली आणि शेकोटी जवळ जाऊन बसलो तर आपल्याला उष्णता प्राप्त करण्यासाठी काय कष्ट घ्यावे लागतात? काहीच घ्यावं लागत नाही. आपण जवळ बसलो की आपोआप आपल्याकडे उष्णता येते. पण जर आपल्याकडे योग्य तो भाव नसेल किंवा संतांप्रती योग्य तो आदरच नसेल तर सत्संगात राहून सुद्धा त्याचा काही फायदा होत नाही. म्हणजे आपण जेवढा वेळ सत्संगात राहतो तेवढ्या वेळ फक्त पाप करणे काही होत नाही, एवढ्याच पुरुषात तो मर्यादित राहतो, त्याचा आपल्याला फायदा होत नाही. म्हणून दुसरा धोका असा सांगितला आहे की अगम्य. अगम्य म्हणजे हे कळतच नाही की आपण संतांच्या सहवासात आहोत किंवा संतांचा अधिकार आपल्याला कळत नाही. आपण आपल्या संकल्पना घेऊन संतांकडे जातो की संत म्हणजे आपण बाहेरचा पोशाख बघतो की दाढी जगा वाढत नाही, रुद्राक्षांच्या माळा घातलेल्या, एखादा शर्ट पॅन्ट वरचा सुद्धा माणूस आपल्याला उपदेश करू शकतो. पण त्यामुळे आपण आपल्या संकल्पना घेऊन संतांकडे जातो आणि आपण आपली फुटपट्टी त्यांना लावतो की संतांनी काही सांगितलं तर हे मला पटत नाही किंवा हे माझ्या फुटपट्टीला बसत नाही असं आपण म्हणतो. तर संतांकडे जाताना आपल्या सगळ्या संकल्पना स्वच्छ करून आपण रिकामे होऊन त्यांच्याकडे जायचं. ते काय जे सांगतील ते कुठलाही संशय न घेता ते आपण फॉलो करायचं. तर याच्यामध्ये अगम्यासाठी एक दृष्टांत सांगतो.
आत्ताच नुकतीच 25 तारखेला नामवंत श्री गोंदवलेकर महाराजांची पुण्यतिथी झाली. तर गोंदवलेकर महाराज हे एकदा प्रवचनासाठी गोंदवल्याच्या जवळच एक गाव आहे तिथं प्रवचनासाठी गेले. आता महाराजांचीच वाणी ती अनुभूतीची वाणी आहे. प्रवचन एकदम छान झालं आणि प्रवचन झाल्यावर महाराज असे बसले होते आणि त्यांचे शेजारी आरतीचं ताट ठेवलं. आता तेव्हा त्यांचे भक्त होते भाऊ केतकर हे त्यांचे शेजारी उभे होते. आता प्रवचन झालं आणि त्यांचे भक्त येऊन त्या आरतीच्या ताटामध्ये काही पैसे ठेवू लागले. 1 पैसा 2 पैसा 3 पैसा असे पैसे ठेवू लागले. एका आजीबाईंनी त्या आरतीमध्ये 25 पैसे 4 आणे टाकले आणि त्या काळचं ते सगळ्यात मोठं झालं आणि महाराज तिथे शेजारी बसले होते. महाराजांनी काय करायचं पटकन ते नाणे उचलले आणि आपल्या कपड्यात ठेवले आणि हे शेजारी असलेल्या भाऊ केतकरांनी बघितलं आणि भाऊ केतकर तेव्हाचे इंजिनियर आणि जेव्हा माणूस शिकत मोठा होतो तेव्हा तो सगळ्या गोष्टीकडे संशयाच्या वृत्तीने बघतो. तेव्हा भाऊ केतकरांच्या मनात असा विचार आला की आपण तर निष्ठा ठेवली आहे सद्गुरूंवर, पण सद्गुरूंना काही पैशाचा मोह वगैरे आहे का असं त्यांच्या मनात विकल्प आला. आणि प्रवचन झालं आणि ते टांगे बसून पुन्हा गोंदवलेला निघाले. गोंदवलेला पोचल्यावर ते जेव्हा टांग्यानं खाली उतरले महाराज तेव्हा तेवढंच घाईने त्यांनी ते नाणं भाऊ केतकरांच्याच हातात ठेवलं आणि त्यांना म्हणले की आपल्या स्वयंपाकीन बाई आहे त्यांचा मुलगा अत्यंत आजारी आहे आणि त्याच्या उपचारासाठी हे याच्या आले. तेव्हा भाऊ केतकरांना कळलं की का घाई झाली होती महाराजांना, म्हणजे किती आगमन आहे, किती कळायला फार कठीण आहे. कितीतरी वेळ चांगल्या महाराजांना कळलंच नाही की माऊली कोण आहे. माऊली त्यांच्या समोर होते, माऊली परब्रह्मस्वरूप होते, पण चांगदेव महाराजांना ते कळलं नाही की जे चांगदेव महाराज योगाचे एवढे अधिकारी सत्पुरुष म्हणजे ज्यांच्या 7.5 पाय पूर्ण झाले, ज्यांची सविकल्प समाधी लागते, फक्त निर्विकल्प समाधी लागायची बाकी आहे, अशा चांगदेव महाराजांना माऊलींचं अधिकार तिथे कळला नाही. त्यानंतर नंतर ते माऊलींना शरण केले तर चांगदेव 65चा ग्रंथ झाला आणि जेव्हा नंतर माऊली समाधीच झाली तेव्हा माऊलींनी चांगदेव महाराजांची पुढची जबाबदारी आपल्या लहान बहिणीकडे म्हणजे मुक्ताबाईंकडे सोडली. आता मुक्ताबाई एवढ्या लहान आहे, हे चांगदेव महाराज 1400 वर्ष, तेव्हा मुक्ताबाई चांगदेव महाराजांना म्हणतात अरे चांगदेवा अरे कुठं आले तुझे एवढं माऊलींनी तुला उपदेश केला चांगदेव 65. तेव्हा मुक्ताबाई चांगदेव महाराजांना उपदेश करतात. ब्रह्म दिसे उघडे जगामध्ये, ब्रह्म दिसे उघडे जगामध्ये, ब्रह्म दिसे उघडे जगामध्ये, ब्रह्म दिसे उघडे नाना भिंती एकची माती, नाना भिंती एकची माती, नाना
त्यानंतर मग मुक्ताबाई चांगदेवांना सांगतात, कुठलं साधन देतात की पंढरपूरचं जे मंदिर आहे आणि त्याचा आजूबाजूचा परिसर आहे तो तू रोज झाडून स्वच्छ करता, असं साधन त्या चांगदेवांना सांगतात. तेव्हा चांगदेव महाराज असं म्हणत नाही की मी एवढा अधिकारी आहे योगातला आणि तुम्ही मला झाडू महाराज, असं चांगदेव महाराज म्हणत नाही. ते रोज पंढरपूरचा परिसर आणि मंदिर सगळं स्वच्छ करतात आणि यथावकाश मग त्यांना ज्ञान होतं की देह म्हणजे मी नाही आणि मग त्यांचं काम होतं. म्हणजे सद्गुरूंकडे गेलं तर योग्य तो सद्गुरूंप्रती भाव पाहिजे किंवा संतांप्रती भाव पाहिजे आणि ते जे सांगतील ते आपण जसं सांगतील तसं ते फॉलो केलं पाहिजे. असं पहिला म्हणजे एकतर सत्संग मिळणं कठीण आहे, सत्संग मिळाला तर तो कळणं कठीण आहे. आपण जी शृंखला बघतोय पहिल्यापासून की जर भगवंतापर्यंत पोहोचायचं असेल तर पहिले भक्ती सांगितली, भक्तीमध्ये भाव सांगितला, भाव जर पाहिजे असेल तर सत्संग सांगितला, सत्संग पाहिजे असेल तर सत्कर्म सांगितलं. सत्संगामध्ये दोन धोके सांगितले, दुर्लभ आहे आणि अगम्य आहे. आणि ह्या सगळ्या पायऱ्या ओलांडल्यानंतर म्हणजे सत्संग मिळाला आणि तो कळला, त्यानंतर मग काय होतं त्याचा परिणाम? त्याचा परिणाम असा सांगितला आहे की अमोघ म्हणजे काय की वाया न जाणारा, म्हणजे रामाचा बाण, अमोघ बाण जय श्रीराम. जसा रामाचा बाण वाया जात नाही तसा त्याचा परिणाम असा होतो की सद्गुरूंवर निष्ठा ठेवून त्यांचं जे साधन ते आपण जर योग्यरित्या फॉलो केलं तर त्याचा परिणाम असा होतो की सद्गुरू भक्ताला शेवटच्या पायरीपर्यंत पोहोचल्याशिवाय सोडत नाही. सद्गुरू त्याच्यावर पूर्ण कृपा करतात आणि किंबहुना त्याला स्वतः सद्गुरू करतात. गुरुचरित्र अवतारणिकेमध्ये सांगितलं आहे की गुरु शिष्य रूपेकडे, म्हणजे इथं शिष्याची शेवटची पायरी सद्गुरू ही होती. आपण दिवाळीमध्ये जेव्हा पणती लावतो तेव्हा पणती लावताना आपण पणतीमध्ये पणती घेतो, त्याच्यामध्ये तेल ओततो, त्यानंतर वात लावतो, त्या वातेला आपण कापूर लावतो आणि मग ती प्रज्वलित करतो. त्याप्रमाणे सद्गुरू जेव्हा आणि आपण जेव्हा दुसरी पणती लावतो तेव्हा आपण काय परत दुसरी काळेपेटी वापरतो का? तर नाही, ते एकाच पणतीने दुसरी पणती प्रज्वलित करतो. म्हणजे याचा काय अर्थ? दीपाशी दीप लावली, याचा असा एक अर्थ की जर थोड्या वेळाने एखादा माणूस तिथं आला तर पहिली पणती उलटली आणि दुसरी पणती उलटली, हा तो ओळखू शकत नाही. त्याप्रमाणे सद्गुरू हे शिष्याला सद्गुरू करतात, स्वतःला अर्पण करतात. त्यामुळं आपण सद्गुरूंनी जे काही आपल्याला साधन सांगितलं आहे ते पूर्ण निष्ठेने आपण त्याचा अवलंब केला पाहिजे आणि आपल्या जीवनामध्ये प्रगती साधून घेतली पाहिजे. वेळ प्रसंगी सद्गुरू आपला श्रद्धा आहे का नाही हे सुद्धा बघत नाही, आपला अंतःकरण शुद्ध आहे का नाही हे बघतात. त्यामुळे असं बरेच ठिकाणी सांगितलंय की जे ज्ञानी माणूस असतो त्याच्यापेक्षा जो अज्ञानी माणूस असतो, म्हणजे ज्याला काही गरज नाही, त्याची जास्त प्रगती होते. कारण ज्ञानी माणूस प्रत्येक गोष्टी चिकित्सेने बघतो, त्यामुळे जो अज्ञानी माणूस असतो ते जे सांगितले ते डोळे मिटून त्याच्यावर श्रद्धा करतो. आता याच्यासाठी अमोघासाठी एक उदाहरण सांगतो. एक आपल्या इंग्रजांच्याच काळातला हा प्रसंग आहे. एक सावंतवाडीच्या परिसरात एक तलाठी होऊन गेले आणि त्या तलाठीचं काम एकदम चोख होतं, म्हणजे प्रामाणिक होतं. म्हणजे असं म्हणजे बऱ्याच ठिकाणी असं म्हणजे अपभ्रंश होतो किंवा असं वाईट प्रसिद्धी झाली तलाठीची, जे कसे तलाठी ते करे तलाठी, असं बरेच ठिकाणी असं म्हणतात. पण हा तलाठी खूप प्रामाणिक होता आणि आपल्या कामात चोख होता, प्रत्येक काम हा प्रामाणिकपणे करायचा. आणि असंच एके दिवशी त्याचं काम बघायला प्रांत येणार होते आजूबाजूच्या शहरामध्ये, तर त्याला घरातनं लवकर निघून त्या मेन ऑफिसला पोहोचायचं होते. तर तेव्हा घरातनं लवकर निघायचं म्हणून पत्नीने त्याला भाजी भाकरी बांधून दिली आणि त्यांच्या अंगणामध्ये एक फणसाचं झाड होतं, म्हणजे छोटंच फणस होतं. एका माणसाचं जेवण किंवा एका माणसाचं पोट भरेल एवढं फणस होतं. त्यांनी इमर्जन्सीसाठी फणस सुद्धा आपल्या पिशवीमध्ये बांधून घेतले आणि सकाळीच लवकर प्रवासाला निघाला. आणि प्रवासाला निघाला आणि मध्ये त्याला एक जंगल लागलं.
त्या म्हणजे माध्यमाची वेळ आली होती, सूर्य डोक्यावर आला आणि त्याने एक मस्त आंब्याचं झाड बघितलं आणि त्याच्याखाली पहिले जेवण केलं आणि असाच टेकला आणि त्याचा डोळा लागला. एक अर्धा तास त्याची झोप झाली आणि अचानक अशा तिथे गौतमांना आवाज यायला लागला. तर तो एकदम जागा झाला. त्याला वाटलं की काय झालं, एकदम वाघ वगैरे दिसले म्हणून आलं काय, म्हणून तो आता एकदम जागा झाला आणि घाबरून बघायला लागला. तर त्या गौतमने किंवा त्या झाडे झुडपातले असे भगवेधारी व भगव्या वस्त्राने रुद्राक्षांच्या माळा गळ्यात घातलेले असे नवनाथांपैकी गहिनीनाथ त्या झाडाझुडपातनं बाहेर आले आणि ते त्याला म्हणू लागले कुछ खाने को है क्या. तर तो एकदम घाबरला होता. त्याला वाटलं काय झालं, आणि मग ते म्हणले त्या पिशवीत काय. त्याने अशी पिशवी पुढं सरकवली त्यांच्या पुढे. त्यांनी बघितलं पिशवीमध्ये फणस आहे. त्याने असं दगडामध्ये ते फोडलं आणि फणसाचे गरे खाऊ लागले आणि फणस खाऊन झाल्यावर ते फेकून दिलं. आणि आपल्याला माहिती की फणसाचा जो चिक असतो तो हातात लागतो, तेव्हा त्यांच्या हाताला हात सगळी चिकट झाली आणि तो जो तलाठी होता तो समोर होता. आणि तेव्हा पूर्वीच्या काळी खूप तेल लावायचे, म्हणजे ओघळी तेल लावायचे आपल्या डोक्याला. तर त्यांनी असं तेल लावलं तर त्याचे ओघळ असे खाली गळत होते. तर त्यांनी त्याला जवळ बोलवलं, इथं लाव. त्याला जवळ बोलवलं आणि सत्संगाचा परिणाम कसा ते सांगतो की त्यांनी त्याचं कल्याण व्हावं हे सुद्धा चिंतित नाही. त्यांनी फक्त त्याच्या डोक्यात हात लावला आणि असे 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 असं 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 त्याचं डोकं हलवलं आणि त्याला तशा अवस्थेत समाधी लागली. आणि नवनाथांच्या परंपरेमध्ये मुद्रा आहे, शांभवी मुद्रा, डोळे असे वर लावून समाधी लागते. त्या समाधी अवस्थेत तो गेला आणि अर्धा तास एक तास त्याला समाधीचं ट्रेनिंग मिळालं नवनाथांकडे. आणि त्याचं काम म्हणजे सत्संगाचा परिणाम म्हणजे त्याला पूर्ण ज्ञान झालं. आणि त्यानंतर त्यांनी समाधी उतरल्यानंतर त्यांच्या चरणावर 2 फुलं ठेवली आणि ते निघून गेले. आणि मग याला चिंता वाटू लागली की आपलं उशीर तर नाही ना झाला, की अधिकारी तिथं आले असतील, म्हणून तो गाडी निघाला आणि ऑफिसमध्ये पोहोचला. तर त्या प्रांत अधिकाऱ्यांना पण यायसाठी उशीर झाला. तो आणि ते एकत्रच आले. त्याने त्यांचं सगळं काम बघितलं, त्याचा हिशोब बघितला, अत्यंत चोख हिशोब होता आणि ते त्याच्या कामावर खुश झाले. आणि त्याला म्हणले की मी तुझ्या कामावर खुश झाले आणि तुला जर मी माझं प्रमोशन झाले, मी प्रांताचा पुढचा अधिकारी झाले तर माझ्या हातात आहे तुझं प्रमोशन करेल, मी तुला तलाठीचा डायरेक्ट प्रांत करतो. तर तेव्हा तो म्हणाला की नाही, आता तुम्ही माझ्यावर विश्वास दाखवला आहे म्हणजे माझं भाग्य आहे, मी त्याच्यासाठी तुमचा आभारी आहे. पण आता माझं काम झालं म्हणजे आता मला काही गरज नाही नोकरीची. आता फक्त 98% परमार्थ आणि 2% प्रवृत्ती एवढा मोठा संधी लागतो. आणि म्हणून त्याने आपल्या नोकरीचा राजीनामा दिला. कोण होते हे सत्पुरुष ज्यांचा हा अभंग आहे. दोरीच्या सापा भिमुली भवा, दोरीच्या सापा भिमुली भवा, भेटी नाही जीवा शिवा, भेटी नाही जीवा शिवा, अंतरीचा ज्ञान दिवा मालवू नको रे, अंतरीचा ज्ञान दिवा मालवू नको रे, हरी भजना वीणकार घालवू नको रे, हरी भजना वीणकार घालवू नको रे. सोहिरोबा आंबे असे या संतांचा अधिकार तेवढे सत्पुरुष होऊन गेले. सोहिरा म्हणे ज्ञान ज्योती, सोहिरा म्हणे ज्ञान ज्योती, एक कैसी दिवस परात्री तया वीण नेत्रपाती, हालवू नको रे, हरी भजना वीणकार घालवू नको रे, घालवू नको रे, घालवू नको रे. म्हणजे त्यांचा सांगायचा असा भाव आहे की आपल्याला जर दृढ भाव करायचा असेल तर आपली जी शृंखला आहे ती आपण सांभाळली पाहिजे. त्याच्यामध्ये आपला दृढ भाव व्हावा
यासाठी संतांना शरण जायला पाहिजे आणि संत मिळण्यासाठी आपण रोज देवाची प्रार्थना आणि सत्कर्म केले पाहिजे आणि आपण भगवंताला ही प्रार्थना केली पाहिजे की कुठलीही कठीण परिस्थिती होऊ दे, कितीही कठीण परिस्थिती होऊ दे, पण माझा तुझ्यावरचा जो विश्वास आहे किंवा भाव आहे तो कुठेही तसुकरी हलू देता कामा नये, एवढीच भगवंताला प्रार्थना करायची. आता याच्यामध्ये काय सांगितलं की नुसतंच भगवंताला आपण काही संकेत आले की भगवंताकडे जायचं का, तर भगवंताने असं सांगितलंय की काही भक्तांचा मला अभिमान वाटतो. आता अभिमान कुणाचा भाव वाटतो की जे पटकन म्हणजे संकट आले की भगवंताकडे येतात असे भक्त नाही की आली या भोगासी असावे सादर आणि देवावरील भार घालू नये असं तुकाराम महाराज म्हणतात. म्हणजे काय की भक्तांची 6 लक्षणं सांगितली. 6 लक्षणांमध्ये कुठलं पहिलं लक्षण की उद्यम म्हणजे अंगात काहीतरी करायची उर्मी पाहिजे. दुसरी गोष्ट सांगितली की साहस, कुठलं तरी काही कार्य करण्यासाठी त्याच्यामध्ये साहस पाहिजे. तिसरी गोष्ट सांगितली आहे की आपली बुद्धी, आपण योग्यरित्या आपल्या बुद्धीचा वापर केला पाहिजे. चौथी गोष्ट सांगितली की धैर्य. धैर्य म्हणजे काय की आपण जेव्हा कुठलं कार्य करतो किंवा चांगलं कार्य करतो तेव्हा लोक आपल्याला दूषण देतात किंवा आपली अवहेलना करतात, तर ते पचवण्याचं आपल्याकडे धैर्य पाहिजे. चौथी म्हणजे आपल्याकडे जी यथाशक्ती आहे त्या यथाशक्ती आपण भगवंताला समर्पण केलं पाहिजे. समर्पण म्हणजे काय की जे आपल्याकडे आहे त्या पूर्ण शक्तीने भगवंताला आपण शरण गेलं पाहिजे. आणि पुढची गोष्ट सांगितली की पराक्रम, वेळ प्रसंगी आपला पराक्रमही सिद्ध करता आला पाहिजे. ही जी 6 लक्षणं ज्या भक्ताकडे आहेत त्या भक्ताचा भगवंताला विशेष अभिमान वाटतो. म्हणून असं उद्धव चिरगत म्हणून एक संत कवी होऊन गेले, ते सांगतात की भक्तांचा अभिमानी हरी हा भक्तांचा अभिमानी. त्याच्यामध्ये ते सांगतात की त्यांनी वेगवेगळे उदाहरण दिले की जननी जनता सोडून गेला नंदाच्या सजनी, आवडीने बहुत्या शबरीची बोरे खायवली, दशकंठानुज पावले केला राक्षस हा नगरी, आणि उद्धव चिरगत स्वामी जगाचा विसरिता ध्यान. असं उद्धव चिरगत म्हणून संत कवी होऊन गेले. ते सांगतात की जो भक्त पहिले स्वतः संकटाशी लढतो आणि जेव्हा त्याची शक्ती संपते तेव्हा तो भगवंताला साथ घालतो, त्या भक्तांसाठी भगवंत धावत येतो. आपल्याला याच्यासाठी उदाहरण द्यायचं तर प्रल्हादाचं उदाहरण आहे, त्यानंतर द्रौपदीचं उदाहरण आहे, त्यानंतर जनाबाईंचं उदाहरण आहे आणि कानोपाचं उदाहरण आहे. तर प्रल्हादाने कधीच भगवंताला माझ्या साह्याने एवढा मला जरी धरलं तरी तुम्हाला झेलूच येईल किंवा मला हातीच्या पायासाठी तुम्हाला वाचवा असं कधीच केलं नाही. तो फक्त भगवंताचं नामस्मरण करत राहिला आणि नेम त्या परिस्थितीला सामोरं जात राहिला आणि त्यासाठी भगवंत मग खांबातून सुद्धा प्रकट झाला. त्याप्रमाणे जनाबाईला केवढ्या भगवंताच्या श्रेष्ठ भक्त होत्या, त्यांना 16 वर जायचं त्यांची परीक्षा बघितली. भगवंता भक्ताची एकदा भक्ती सिद्ध झाली ना की भगवंत भक्ताची कठोर परीक्षा घेतो, म्हणजे नाकातोंडापर्यंत पाणी जाईस तो परीक्षा घेतो. आता याच्यामध्ये एक उदाहरण सांगितलं की जननी जनता सोडून गेला नंदाच्या सजनी. तर भगवंत गोपाल कृष्ण जन्माला कुठे आले तर मथुरेमध्ये, कोठडीमध्ये, आणि नंतर ते गोकुळामध्ये जायला निघाले. तेव्हा जो वसुदेव त्यांचे पिता होते ते टोपलीत घालून त्यांना नदी पार करत होते यमुनेची, तर त्यांच्या नाकतोंडापर्यंत पाणी जात होतं. पण ते कधी भगवंतांना अशी ते तक्रार केली नाही की अरे भगवंता मी तुलाच पुढं पार करून घेऊन चालू आणि मग माझ्यावर कसं असं सांगितलं. जेव्हा त्यांच्या नाकातोंडाच्या वर पाणी गेलं तेव्हा भगवंताने पाय बाहेर काढून मग यमुनेला लावला आणि मग पाणी उसळलं. असा आपला जो भाव आहे तो आपण दृढ करायला पाहिजे. आता भक्ती करणं म्हणजे नक्की काय की एखाद्या आपण तीर्थक्षेत्राला गेलो तिथे आपण जर देणगी दिली म्हणजे भक्ती झाली का, किंवा आपण पंचपक्वान्याचा नैवेद्य भगवंताला दाखवला तर भक्ती झाली का, तर नाही. तर भक्तीमध्ये भावाला जास्त महत्व आहे. तर भगवंताने गीतेमध्ये असं सांगितलं की अनन्यान चिंतयन्तो मां ये जना परिउपासते तेषां नित्यं युक्तानां क्षेमं वहाम्यहम्.
म्हणजे जो इतर ठिकाणी लक्ष नाही ठेवून अनन्य भावाने मला शरणी येतो तसा मी योगक्षेम वाहतो. आणि याच्यामध्ये पुढं असं सांगितलं की मला कुठली एखादी वस्तू जे मला अर्पण करा, हेच मला अर्पण करा असं भगवंतांनी पुढे सांगितलं नाही. भगवंतांनी मिनिमम अपेक्षा केली की पत्र पुष्पम फलम तोयम. म्हणजे काय? पत्र म्हणजे काय की पान. आता आपल्याला जर महाभारताचा काळ आठवत असेल तर महाभारतामध्ये द्रौपदीकडे अक्षय पात्र होतं आणि दुर्वासा ऋषी तिच्याकडे जेवायला आले तेव्हा द्रौपदीने भगवंताला आत हाक मारली तेव्हा भगवंताने एका पानामध्ये सुद्धा तृप्तीची ढेकल दिली आणि सगळे जेवण तृप्त झाले. तसंच उदाहरण द्यायचं झालं तर जेव्हा भगवंताची तुला चालली होती तेव्हा सत्यभामीने वाटेल तेवढं दागिने त्या तुझ्यामध्ये अर्पण केले पण ती तुला काही झाली नाही. त्यामुळे रुक्मिणीने एक पान त्याच्यामध्ये अर्पण केलं आणि तुला झालं. हे पत्राचं उदाहरण झालं. पुष्प म्हणजे काय की जो गजेंद्र होता आपल्याला भागवतामध्ये कथा माहिती असेल ते मगरीने त्याचा पाय धरला होता आणि ते त्याला आतमध्ये खेचत होते आणि शेवटच्या क्षणापर्यंत तो लढला आणि शेवटी जेव्हा त्याला कळलं की आता आपला विभाग लागत नाही तेव्हा त्याने आपलं कमळाचं पुष्प घेतलं आणि वर फेकलं तेव्हा भगवंताने ते वरच्या वर झेलून घेतलं. हे झालं पुष्प. त्यानंतर सांगितलं की पत्रम पुष्पम फलम. फलमचं उदाहरण म्हणजे सांगितले की आपल्या ह्याच्यामध्ये पुढे आले की आवडीने बहुत्या शबरीची बोरे खाई. म्हणजे जी शबरी होती ती शबर राजाची कन्या होती आणि ती म्हणजे राजकन्या होती तिला काहीच कमी नव्हतं पण आपल्या लग्नामध्ये एवढ्या सगळ्या म्हणजे जे पशु होते त्यांचा मांसाहार होणार होता म्हणून ती आपल्या राजकन्याचा पदाचा त्याग करून आपल्या राज्याकडे पळून गेली आणि पळता पंपा सरोवरापर्यंत आली आणि पंपा सरोवरामध्ये एका झाडाच्या डोलीमध्ये राहिली आणि तिने समोर असलेल्या मातंग ऋषींचा जो आश्रम आहे ते रोज मातंग ऋषी जेव्हा स्नानात जायचे तेव्हा त्यांच्या पायाला खडे टोचले म्हणून झाडून त्यांचा परिसर झाडून घ्यायची. त्यानंतर यज्ञाला लागणाऱ्या ज्या सभेला असतात त्या सभेला गोळा करून आणायची असं रोज करत होते. आणि एकदा मातंग ऋषींना हे लक्षात आले की ही मुलगी माझ्यासाठी एवढं करते तेव्हा मातंग ऋषींची चौकशी केली की कोण तू कुठे आलीस असं. मग तेव्हा तिने सांगितलं आणि मग ती आश्रमामध्ये राहिली. आणि एक दिवस असा प्रसंग आला की जे मातंग ऋषी होते ते पंचतत्वातून लीन होणार होते आणि तेव्हा तिने सगळ्या आपल्या शिष्यांना जवळ बोलवलं. तेव्हा शबरीने त्यांना विचारलं की सद्गुरू आता तुम्ही तर चालला तर मी पुढं काय करू. तेव्हा मातंग ऋषीने तिला सांगितलं की तू फक्त रामाचं नाव घेत जा. मग ती म्हणली जर मी रामाचं नाव घेतलं तर राम मला दर्शन देईल का. तर तेव्हा मातंग ऋषी म्हणजे नाही तुला दर्शन नाही देणार. तेव्हा तिच्या डोळ्यात पाणी आलं. ती म्हणली का असं का दर्शन केलं नाही. एक जन्म नाही 2 जन्म नाही प्रत्येक जन्मात रामाचं नाव घेईल कधीतरी दर्शन दिलं का. तर तेव्हा मातंग ऋषी म्हणाले की अगं वेळे मी तसं नाही म्हणत तू एवढं रामाचं नाव घे की राम तुला दर्शन देणार नाही तुला दर्शन घ्यायला देईल असं मातंग ऋषीने तिला सांगितलं. आणि खरंच 8 वर्षाची असताना ती तिथं आली होती आणि 80 वर्षाची झाली. डोक्यावरची केस सुद्धा कळूच पडली. तिचा एवढा भाव होता की ती जेव्हा आंघोळीला जायची तेव्हा सुद्धा 10 मिनिटात परत यायची की तेवढा वेळ जर माझा राम इथं आला तर माझं दर्शन चुकायला नको. आणि असंच जेव्हा 80 वर्षाचे असताना एक दिवस राम आणि लक्ष्मण दोघे त्याच्या झोपडीच्या इथं आले आणि झोपडीच्या इथं आले आणि तेव्हा त्या शबरीने विचारलं तू राम काय. तेव्हा राम राय म्हणे हो तुला. मग तेव्हा तिला इतका आनंद झाला ते बोरं तोडून आणली आणि आपली रामाला तुरंत बोरं खायला द्यायला लागली म्हणून पहिले स्वतः टेस्ट घेतली आणि मग नंतर रामाला दिली. उष्टी बोरं सुद्धा रामाला दिली आणि तिथं राम आणि लक्ष्मण दोघेही बसले होते. लक्ष्मणाने म्हणले की अरे काय झालं तुला उष्टी बोरं दिली. तेव्हा लक्ष्मणाने ती बोरं फेकून दिली पण रामाने ती बोरं सुद्धा स्वीकारली आणि शेवटी शबरीने रामाच्या मांडीवर आपला देह सोडला. म्हणजे भावाला एवढं महत्त्व सांगितलं की असा मी माझं काय झालं तरी चालेल पण शेवटच्या क्षणापर्यंत भगवंतासाठी ज्याचा भाव असतो त्यासाठी भगवंत वाटेल ते करतो. भक्ताचा शब्द घेतो
पण त्यासाठी आपल्याला कठोर परीक्षेतून पार व्हावं लागतं. आता एक शेवटचं एक सांगतो आणि माझ्या वाणीला आपल्याला म्हणजे सगळ्या गोष्टी बाकीच्या माहिती असतात, पण भागवतामध्ये पूज्य डोंगरे महाराजांनी अनेक जणांनी टीका दिल्या तर त्यामध्ये डोंगरे महाराजांनी भागवतावर एक टीका दिली. त्याच्यामध्ये ते कथा सांगतात जे उद्धव चित्रकारांनी पहिलंच वाक्य सांगितलंय की जननी जनता सोडून गेला नंदाच्या सन्नी. म्हणजे काय की स्वतःच्या आई वडिलांना सोडून तो दुसऱ्या नंदाच्या सन्नी गेला. तर का गेला तर याची पूर्वकाळामध्ये कथा दिली. तर द्रोण आणि धरित्री हे दोन्ही जोडपं असतं, कुटुंब असतं. तर ते अत्यंत म्हणजे त्यांना काही पैशाची कमतरता नसते, सगळं आर्थिक स्थिती सगळी सुबक असते. पण ते काय त्यांना एकच दुःख असते की त्यांना अपत्य नसते. पण त्यांनी त्याचा कधी म्हणजे नंबर मानला किंवा दुःख कधी केलं नाही त्याचा आम्हाला अपत्य नाही. आणि ते म्हणजे हे उलट चांगले मग पुढचा आपला वेळ कसा घालवायचा, पुढचं आयुष्य कसं घालवायचं म्हणून ते त्यांनी सगळ्या त्याचा घरादाराचा सगळ्याचा त्याग केला आणि ते गंगेच्या काठी एका झोपडी बांधून राहायला लागले. आणि असं ते आयाची प्रवृत्तीने राहायचं. आयाची प्रवृत्ती म्हणजे काय, द्रोण महाराज बाहेर भिक्षा मागायला जायचे. जर एका दिवशी भिक्षा मिळाली तर जे मिळेल त्याच्या शिद्यामध्ये ती शिजवून खायची आणि एका दिवशी तर काहीच नाही मिळालं तर गंगेचं पाणी पिऊन ते आपले दिवस घालवायचे. असंच एका दिवशी काय झालं, द्रोण महाराज बाहेर गेलेले असतात, बाहेर भिक्षाला गेलेले असताना एक तरुण मुलगा, एक वृद्ध पुरुष आणि एक वृद्ध स्त्री त्यांच्या दारात आले, झोपडीच्या दारात आले आणि त्यांना म्हणले की ओम भवती भिक्षांती. तेव्हा धरित्री एकटीच घरात होती. तिने दार उघडला आणि ती म्हणली की माझे यजमान आताच गेले बाहेर भिक्षा मागायला, ते जे काय आणतील ते शिजवून मी तुम्हाला वाढते लगेच. तर तेव्हा जो तरुण मुलगा म्हणला की अहो आई, हे माझं तर ठीक आहे, मी थांबू शकतो, पण हे आजी आजोबा आहेत ना, 8 दिवसापासून यांच्या पोटामध्ये अन्नाचं कण नाही. जर तुम्ही आता यांना खायला दिलं नाही आणि जर यांचं काही बरोबर झालं तर ब्रह्महत्येचा पातक पाडला. आणि ती धरित्री कधीच घराच्या बाहेर पडली नव्हती. मग ती म्हणजे ठीक आहे तुम्ही बसा, मी आलो म्हणून ती शिदा घ्यायला घराच्या बाहेर वाण्याच्या दुकानात गेली. आणि मग तो काळ असा होता की तेव्हा पैसे चलत नव्हतं. तेव्हा 12 बलुतेदार अशी म्हणजे पद्धत होती. म्हणजे याच्या बदल्यात धान्याच्या बदल्यात काहीतरी वस्तू देणं असं काहीतरी होतं. तर ती वाण्याच्या दुकानात गेली आणि ती म्हणली की मला जरा शिदा द्या, मला घरी जरा अतिथी आले तर त्यांच्यासाठी शिदा पाहिजे. तेव्हा माझ्या शिदा दिला आणि ती निघाली. तो म्हणला हो थांबा, याच्या बद्दल काय नाही काय. ती म्हणजे माझ्याकडे देण्यासारखं काहीच नाही, मी आत्ताच पहिले ते हे आणखी एक तास मला काहीच माहिती, मी पहिल्यांदाच घरात बाहेर. तर त्या बाळाने इकडे तिकडे बघितलं, दुपारची 12ची वेळ होती आणि तो इथं उद्योग करायचा नको, पण तो म्हणला की मला तुमचं सौंदर्य कापून द्या. आणि तिने एक क्षणाचाही विचार न करता आपलं सौंदर्य कापून दिलं आणि तिथनं ती पळत निघाली, घरी आली आणि तशाच अवस्थेमध्ये तिने जे अन्न होतं ते शिजवलं आणि त्यांना सगळ्यांना केळ्याच्या पाण्यावर सगळ्यांना बसवलं आणि ताट वाढलं त्यांचं. आणि थोडं अन्न तिने बाजूला ठेवलं की आपल्या पतीसाठी, पतिव्रता होती, थोडं अन्न आपल्या पतीसाठी बाजूला काढून ठेवलं आणि सगळ्यांना जेवायला वाढलं. जेवण सुरू झालं. थोड्या काळानंतर आजी आजोबांचं जेवण पूर्ण झालं, ते म्हणजे आमचं पूर्ण झालं. पण तो मुलगा होता, तो म्हणला की अहो हे आजी आजोबा तर ठीक आहे, यांचं काय थोडं यांना वय झालं, थोड्या अन्नात यांचं बघतात, पण मी तरुण आहे, मला जास्त भूक लागली, जे आहे ते जर असेल तर अजून द्या. म्हणजे सांगायचं भाव असेल की भक्तीमध्ये काही शिल्लक ठेवून द्यावं, पूर्ण समर्पण द्यावं लागतं. म्हणजे आहे ते म्हणजे पतीसाठी ठेवलं तर ते देखील अन्न ते वाढायला निघाले आणि त्या मुलाला वाढताना अशी खाली वाकली आणि खळखळ रक्त सांगलं. आणि तेव्हा ते सगळी तिघही जण उठून उभा राहिले आणि ते म्हणले धरित्री, आता आम्ही तुला काही मागण्यासाठी इथं नाही तर तुला देण्यासाठी इथं आहे. तर ती एकदम आश्चर्यचकित झाली. ती म्हणजे तुम्हाला माझं नाव कसं कळलं.
तर ते म्हणले की नाही नाही असं सिद्ध बाहेर होते. त्यांनी आम्हाला सांगितलं नाही म्हणजे तुम्ही खोटं बोलता. आम्ही इथं झोपडीमध्ये राहतो, सगळ्यांना ओळखलं पण आम्ही इथं झोपडीत राहतो, तुम्हाला कळणं शक्यच नाही. कोण आहात तुम्ही खरं सांगा. तेव्हा ती जी वृद्ध स्त्री होती ती महिषासुरामध्ये पार्वतीच्या रूपात प्रकट झाली आणि ती म्हणजे माग धरित्री, तुला काय मागायचं ते माग, तुझ्या सर्व इच्छा मी पूर्ण केली. तेव्हा ती म्हणली की मला काही नको. तेव्हा ती म्हणली पार्वती माता म्हणली ठीक आहे, तुला आयुष्यात कधीही काही कमी पडणार नाही. म्हणून ती खूप झाली. दुसरे जे होते ते जटाधारी शंकर ते प्रकट झाले आणि वृद्ध आजोबा जे होते जटाधारी शंकर ते प्रकट झाले आपल्या मूळ स्वरूपात आणि त्यांनी आशीर्वाद केला. ते म्हणजे माग धरित्री, तुला काय पाहिजे, तुला काय पाहिजे ते मी देतो म्हणजे. तेव्हा म्हणजे ती मला काही नको, आम्हाला सगळं काही आहे. मग तेव्हा शंकर म्हणाले तुझं कल्याण होईल असा आशीर्वाद देऊन शंकर सुद्धा अदृश्य झाले. जो मुलगा होता तरुण मुलगा तो म्हणला हे दोघं तर गेले पण मी तुम्हाला काही दिल्याशिवाय मी इथे जाऊच शकत नाही, तर तुम्हाला काहीतरी मागावंच लागेल. तोपर्यंत तरुण महाराज आले आणि त्यांनी बघितलं आपल्या पत्नीने किती मोठा त्याग केला आणि ते म्हणले ती म्हणली की ठीक आहे मी तुम्हाला मागेल पण तुम्ही तुमच्या मूळ स्वरूपात दर्शन द्या. तेव्हा तो मुलगा जो मुलगा होता तो भगवान विष्णूंच्या रूपात प्रकट झाला आणि भगवान विष्णू म्हणाले मागा तुम्हाला काय पाहिजे ते मी देतो, त्रैलोक्याचं राज्य मागितलं तरी मी ते देतो म्हणाले. तर तेव्हा धरित्री म्हणाली मला बाकी काही नको पण तुम्ही जे मला माझा उच्चार केला, मला ज्या नावाने संबोधलं ते तुमचे शब्द खरे करा. तुम्ही आई म्हणला ना, तुम्ही माझ्या पुढे जन्माला आहे. तर तेव्हा भगवान विष्णू म्हणाले आता तर ते काही शक्य नाही पण पुढच्या जन्मात मी कुठेही जन्माला येईल पण दूध प्यायला मात्र तुझ्या घरी येईल. त्यामुळं हे जे द्रोण होते ते झाले नंदबाबा, जे धरित्री होती ती झाली यशोदा. त्यामुळे जननी जनका सोडून गेला नंदनाच्यासाठी, म्हणजे भक्तासाठी भगवंत शब्द राखण्यासाठी काही करतो. म्हणजे एवढं आपण भक्तीमध्ये आपल्या शक्ती पाहिजे. एवढंच बोलून मी थांबतो. आता आज सांगायचं म्हणजे या पवित्र भूमीमध्ये मला आज बोलायची संधी दिली. काय 4 शब्द माझे चुकले असते किंवा तुम्हाला जर काही चुकीचं वाटलं असेल तर ते सर्वस्वी माझे आहे आणि जे काही तुम्हाला भावलं असेल ते पूर्ण माझे सद्गुरू आणि पांडुरंगाचा आणि सगळ्यांचे श्रेय आहे. आता आज मी इथं विशेष उल्लेख करतो की सद्गुरू सेवा ट्रस्टचे अध्यक्ष श्री दीक्षित महाराज आणि दीक्षित सर आणि बाकीचे कार्यकारी मंडळ यांनी मला आज इथं बोलायची संधी दिली, त्याबद्दल मी त्यांचा ऋणी आहे आणि त्यांचे आभार व्यक्त करतो. आणि बोलताना काही चूक झाली असेल तर तुम्हाला सर्वांची माफी मागतो आणि जे काही तुम्हाला भावलं असेल ते सर्व माझे सद्गुरू आणि पांडुरंगाचे आहे.